नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश. स्वागत आहे तुमचं राजेश वानखेडे ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलवरती. काल आपण कोतवाल महसूल सेवक या पदाबद्दल काही माहिती दिली होती. त्या माहिती संदर्भात जो व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओच्या खाली पोरांनी कमेंट्स केल्या की सर, कोतवाल भरतीमध्ये वशिलेबाजी चालते, गैरप्रकार घडतात, पोरं लग्गेबाजी लावतात आणि त्याच्यानंतर नियुक्ती घेतात. तर त्याबद्दल मी चौकशी करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल काही वास्तविक माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. तर काही खरंच गैरप्रकार घडल्याचे प्रकार लक्षात आले, ते मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये. काही भंडारा जिल्ह्यामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये 2023च्या कोतवाल भरतीमध्ये गैरप्रकार उघडकीस आले होते, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर ती माहिती जाणण्या अगोदर आपण व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीचे महत्त्वाच्या वास्तविक अपडेट्स या चॅनलवर तुम्हाला मी देत असतो. बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये MPSCचे सरळ सेवेचे पेपर फुटतात, हा तो कोतवालचा आहे. मग 2023च्या कोतवालच्या भरतीमध्ये नेमकं काय झालं होतं ते आपण जाणून घेऊया. 2023च्या कोतवालच्या भरतीमध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये काय झालं होतं माहीत आहे का? भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यामध्ये ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. कोणती ऑडिओ क्लिप होती? की पैसे मागण्यासंदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. तुम्ही आम्हाला पैसे इतक्या प्रकारचे अमाऊंट द्या, तुम्हाला कोतवालपदी आम्ही नेमणूक देऊ, अशा संदर्भातली ऑडिओ क्लिप जी व्हायरल झाली होती पैसे मागण्यासंदर्भात. त्या ऑडिओ क्लिपच्या नंतर पेपर फुटीचे आणि काही गैरप्रकार घडल्याचे चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्या आदेशानुसार काही गोष्टी माहिती समोर आली होती. त्याच्यानुसार तेथील भंडारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आहे, त्या कर्मचाऱ्याच्या मोबाईलवर नाही का त्या कोतवाल पदाच्या पेपरचे प्रश्न आले होते. त्या संदर्भात हे चौकशीमध्ये सिद्ध झालं होतं, ह्या गोष्टी खऱ्या आहेत. तर त्याच्यानंतर कारवाई काय झाली होती? तर भंडारा पवनीचे जे तहसीलदार आहेत आणि SDO आहे, उपविभागीय अधिकारी आणि SDM यांना निलंबित केलं गेलं होतं. म्हणजे गैरप्रकार भंडारा जिल्ह्यामध्ये घडला पण होता, त्याच्यावर चौकशीसुद्धा झाली होती आणि त्याच्यावर कारवाईसुद्धा झाली होती. याची आणखी नोंद महाराष्ट्र विधानमंडळातील प्रश्नोत्तरीमध्ये याची नोंदसुद्धा आहे. म्हणजे काय, तर महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये सुद्धा हा मुद्दा गाजला होता 2023ला की भंडारा पवनीमध्ये कोतवाल पदाच्या पदभरतीमध्ये गैरप्रकार उघडकीस आले आहेत. तर त्या संदर्भामध्ये SDO आणि SDM तहसीलदार यांची निलंबनसुद्धा झालं होतं. त्याच्यानंतर दुसरा प्रकार जो घडला होता तो घडला होता जालना जिल्ह्यामध्ये. जालना जिल्ह्यामध्ये काय झालं होतं? डिजिटल कॉपी टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तर आधुनिक कॉपी करण्याची जे तंत्रज्ञान आहे ते वापरलं गेलं होतं. तर त्या संदर्भामध्ये 5 जणांना अटक करण्यात आली होती. आता डिजिटल कॉपी केली होती म्हणजे त्यांना आधुनिक पद्धतीनं जे काही कॉपी आता तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं करतात तशा प्रकारची कॉपी जालन्यामध्ये करण्यात आली होती. तर त्या जालन्यामध्ये 5 जणांना अटकेची कारवाईसुद्धा झाली होती. म्हणजे गैरप्रकार 2023च्या भरतीमध्ये घडले होते, हे सत्य आहे. आणि इतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतर ठिकाणी घडले असतील, परंतु त्याची जी काय आहे ते बातमी उघडकीस आली नाही किंवा मग घडलेसुद्धा नसतील. मग हे गैरप्रकार घडतात, त्यावर कारवाई होते, कारवाई होत नाही. या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी असतात, हे गोष्टी ऐकून आपण आपली तयारी करणे थांबवावे नाही. आपण पॉझिटिव्ह राहायचं, आपली तयारी जी आहे ती तयारी कंटिन्यू ठेवायची. बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात त्या वेळेवर ठेवायच्या. वेळेनुसार पण आपण जे काय आहे ते आपण आपल्या परीक्षेसाठी तत्पर राहायचं, परीक्षेसाठी तयार राहायचं. गैरप्रकार घडलेस तर ते उघडकीस आलेस तर त्यावर कारवाईसुद्धा होण्याच्या नोंदी आहेत, कारवाई होते. म्हणून आपण आपली तयारी जी आहे ती तयारी सोडायची नाही. आणि तुम्ही अजूनपर्यंत जर का व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीच्या महत्त्वाच्या वास्तविक ज्या अपडेट आहेत ते मी या तुम्हाला चॅनलवर देत असतो. आणखी तुम्हाला जर का काही विचारायचं असेल, आणखी तुमचे काही या कोतवाल पदभरती संदर्भात प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुला आहे, तिथं तुम्ही प्रश्न विचारू शकता. मी यथायोग्य सत्य प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.